तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज होतं प्रजासत्ताक दिन. तर प्रजासत्ताक दिनाची तयारी आम्ही सकाळपासूनच चालू केली. सकाळी 5 वाजता उठून आंघोळ वगैरे करून सरळ इकडं आलो आपण साऊंडकडे. इकडे गणेशदादा वगैरे साऊंड लावत होता. तर इकडे बघतो तर काय पोहे बनवायची वगैरे तयारी चालू होती. इकडे पोहे बनवासाठी सुधाकर मामा वगैरे सर्व आले होते. धीरज भाऊ वगैरे सपोर्ट करत होते आपल्याला. सर्व पोह्याची तयारी झाली. तर इकडं मग आमची झेंडावंदनाची पण तयारी झाली. तर कार्यक्रमाला सुरुवात झाली आमच्या. मस्त झेंडावंदनाचा कार्यक्रम आणि झेंडा फडकवला. उपस्थित होते प्रवीण महाराज देशमुख आणि विठ्ठलरावजी वाघाडे आणि श्रावणजी मखरे यांची उपस्थिती होती. भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात. इकडे झालं झेंडागीत म्हणून खूप छान असं मुलींनी झेंडागीत म्हटलं. त्यानंतर प्रवीण काका देशमुख यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं. त्यांना हे स्वातंत्र्य मिळालं आहे की आपलं मुलाचं मतदान हे कोणाला करावं, कोणाच्या हाती सत्ता. नंतर मी पण थोडं प्रजासत्ताक दिनाबद्दल बोललो. आपल्या भारत देशाच्या आत्म्याचे प्रतीक आहे. इकडे झाले मस्त पोहे बनून. तर इकडे बघतो तर काय अक्षय मामा दाखवत होता आपल्याला मिरचा आणि म्हणे तुम्ही काय जास्त पोहे खाऊ नका म्हणे, पूर्ण पोहे माझ्या एकट्यासाठीच आहे म्हणे आणि मी काय कोणाला कटोर देत नाही म्हणे. तर मग तो पूर्ण पोह्याचं भरून तो आपल्या इकडे बापूराव दादाला हात घासत की हे कटोर माझं आहे म्हणून. आणि मग आम्ही पोहे वगैरे खाल्ले. इकडे थोडं समोरच्या कार्यक्रमाबद्दल आमची चर्चा चालू होती. आजसाठी एवढंच. बाय बाय.